नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल विदर्भ राईड्स. आज आहे शनिवार. आपण चाललो आहे राईडवर. आज आपण चाललो आहे वारी हनुमानला. बेसिकली अकोला जिल्ह्यामध्ये आहे, आपल्या इथून जास्त काही लांब नाही आहे. तर म्हटलं आज काही प्लॅन नव्हता तसा राईडचा, बट ठीक आहे जाऊन येऊया आज. बिकॉज वातावरण भरपूर एक नंबर झालं आहे, असं वाटतं आहे कुठंतरी फिरून यावं. सो दॅट्स द रिझन आज तुम्ही बघणार आहात वारी हनुमान. एक ब्युटिफुल प्लेस आहे. मी एकदा पहिले जाऊन आलो आहे, आता सेकंड टाईम. खूप दिवस झाले जाऊन आलो आहे, बट आता थोडेफार चेंजेस झालेच असतील तर बघूया. आणि आपल्याला रेन गेअर तर कॅरी करावंच लागेल, बिकॉज पावसाचं काही सांगता येत नाही. सो चला आपण भेटूया आपल्या मोटो ब्लॉगिंग सेटअपवर. देवांश बाय 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 बाय. चला हां. तर मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल हे ट्रान्झॅक्शन कसं झालं डायरेक्ट पल्सरवरून डायरेक्ट स्प्लेंडरवर. तर पल्सर बंद पडली, ती चालूच झाली नाही. काय सांगायचं, त्याचं पेट्रोलसुद्धा लीक होतं आहे. मला एक्झॅक्टली माहीत नाही तिच्यासोबत काय झालं आहे, पण असं पहिल्यांदा नाही, हे दुसऱ्यांदा झालं आहे. तसं तर पुण्याला असताना पण असंच झालं होतं. तर मी खूप प्रयत्न केला, ती काही चालू झालेली नाही आहे. आणि तुम्ही विचार करत असाल की हा सेम डे आहे. नाही, हा सेम डे नाही आहे. 2 वीक्स होऊन गेलेत तरी ती गाडी चालू झाली नाही. म्हणजे मी मागच्या सॅटर्डेला तिला घेऊन गेलो होतो रिपेअरिंगसाठी. रिपेअर तर केली त्यांनी, पण घरी येऊन बघतो आहे तर परत तिचं पेट्रोल लीक होतं आहे. आय डोंट नो. आणि आता तिच्यात काहीच पेट्रोल नाही आहे, म्हणून म्हटलं चला पेट्रोल घेऊन यावा. आपल्या ॲम्ब्युलन्समध्ये सुद्धा पेट्रोल कमी आहे, तर यामध्ये पण पेट्रोल थोडंसं फ्यूलअप करून घ्यावं आणि बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन जावं NSसाठी. तर पाऊस पडल्यामुळे भरपूर चिखल पाणी जमा झालेलं आहे रोडला, जसं तुम्ही बघताच आहे. निदान माझी एवढी रिक्वेस्ट राहील देवाकडे, देवा सॅटर्डे संडेला तरी सोड रे दादा, फिरू दे रे, व्लॉग्स बनवू दे रे. किती दिवस झाले आता व्लॉग झालेला नाही आहे, खूप दिवस झाले आहेत मित्रांनो. यूट्यूब म्हणतं आहे तू सोडून दे मित्रा, यूट्यूब तुझं काही इथं होणार नाही आहे. पण ठीक आहे, काय करणार आता, पर्याय नाही. तर आज आपण विचार केला चला हे तरी काहीतरी रेकॉर्ड करून घ्यावा आपल्या व्लॉगसाठी. थोडाफार काय होईना कंटेंट तर मिळेल आपल्याला. हां, आणि आपण निघालो आहे. वातावरण तर एक नंबर झालेलं आहे, पण आता वातावरण एक नंबर होऊन काही फायदा नाही आहे. आता वैताग आला आहे हा या एक नंबर वातावरण बघून. तर थोडीफार ऊन जरी बघायला मिळाली असती तर मजा आली असती. काय करायचं, काय टेन्शनच आलं आहे मला. तर मला एकतर आता त्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून तिला रिपेअरिंग करायला न्यायची आहे. आता रिपेअरिंग करण्यासाठी प्रॉब्लेम हा आहे की अंजनगाव आहे जवळ, पण तिथं चांगले मेकॅनिक आहेत नाही आहेत काय आपल्याला माहीत नाही. कारण की मागच्या वेळेस नेलं होतं, तर जसं शोरूम चालू झालं तसंच ते शोरूम संपलं. त्यामुळे थोडासा डाऊटच आहे आणि तिथं रिपेअरिंगचं थोडं मला कन्सर्न आहे. बघूया आता, त्यांनाच विचारेल की बाबा दुसरं चांगलं मोठं वर्कशॉप कुठे आहे, सर्व्हिस सेंटर कुठे आहे बजाजचं, ते तिथे जाऊन आपण नीट करू शकतो. हेच आता चालू आहे यार, काय सांगायचं. आईला ही गाडी पण झटके मारायला लागली यार. पण या गाडीचा एक विश्वास आहे, पेट्रोल संपलं जरी तरी ही गाडी जाऊ शकते. एक 2-3 किलोमीटर तर आरामशीर जाऊ शकते. तर तेच बघूया. स्प्लेंडर आहे भाई. खूप वर्ष झाले आहेत, अराऊंड 1 मीटर पूर्ण फिरून, एकदा 2-3 वेळा फिरून कंप्लीट झालेलं आहे या गाडीचं. तरी भाऊ कशी पडली, एकदम आवाज वगैरे एकदम मक्खन आहे, मक्खन. याला गाडी बिघडली रे भाई. वातावरण तर एक नंबर आहे, असं वाटतं कुठेतरी लांब जावं राईडसाठी, पण काय घरचे तर काही जाऊ देणार नाही आहेत आपल्याला. काय आपली लाईफ तर तशीच आहे, नो चेंजेस. हे वर्क फ्रॉम होमनी घर आपलं ना जिंदगी बर्बाद करून ठेवलेली आहे. आपल्याला वाटतं, काही लोकांना वाटत असेल वर्क फ्रॉम होम. अरे काय नाही यार, थोड्या दिवसांनी खूप मोनोटनस होऊन जाती लाईफ. काहीच राहत नाही, उरत नाही, काय बोलायचं. चला चला चला, आलं पेट्रोल पंप, इंडियन पेट्रोल पंप. आपल्याला तर बॉटलमध्ये घ्यायचं आहे भाई. आता काय मी देतात की नाही देत, पुण्याला तर नाही देत, इथे तर बघू.
देत असतील. टडन टडन टडन. 200 मध्ये ही गाडी तर काय 1-2 हप्ते चालेल आरामशीर. 200 म्हणजे भरपूर झालं तिला. आई ग, अशी आवाज का काढते मी ओरीचे? हां रिक्षा, डीजे विजे चालू आहे का? कॅमेरा चालू आहे यार. प्रॉब्लेम येत आहे. तर गाडी बंद पडली आहे. त्यानंतर त्याच दिवशी मोबाईलला काहीतरी इश्यू आला, मध्येच येल्लो टिंट मारतोय. काय चाललं आहे काय माहिती यार. जाऊ द्या आता, काय करणार. इट इज अ पार्ट ऑफ आवर लाईफ. वी हॅव टू टॅकल इट. तुम्ही बघितलं असाल की गाड्या ऑफ रोड करण्यासाठी लोक किट लावतात, हे लावतात, ते लावतात, गार्ड लावतात. आपण ऑफ रोडिंग व्हेकल म्हणजे ऑफ रोडिंग बाईक बनवण्यासाठी काय केलं आहे ते दाखवायचं आहे तुम्हाला. तर थोडंसं स्पेस. ओ पाऊस पण चालू झाला आहे. पाऊस पण चालू झाला आहे. जाऊ द्या, मी तुम्हाला गाडी दाखवून देतो एकदा. आपण ऑफ रोडिंग करण्यासाठी म्हणजे ऑफ रोड बनवण्यासाठी काय केलं आहे गाडीबद्दलच म्हणतो आहे. तर हे बघा ऑफ रोडिंग व्हेकल. हां कसं आहे जुगाड. कुठेही जाऊ शकते बाई आता गाडी. आम्ही तर शेतात घेऊन जातो आहे तिला, काहीच नाही. आणि पुढं शीड लावली. फक्त एकच आहे, पाऊस आला की हे पाणी डायरेक्ट असं येऊन असं तोंडात जातं डायरेक्ट. विषय घाण होतो तो, त्यामुळे काय सांगणार. आणि जास्त पाऊस आला की गाडी काढतच नाही. थोडंफार जर शेतात जायचं असेल तरच ही गाडी काढतो, बाकी काही नाही. हो भाई जा, हो जा, काही काही नाही आम्हाला. हळूहळू जातो आहे आम्ही, काय विषय नाही. हो थार बघायला इकडे खूप कमी मिळतात. SR समथिंग लिहिलेलं आहे. मी काहीतरी बघत होतो खाली, विसरलो मी आता परत बघण्यासाठी. जाऊ दे, काही विषय नाही. गरिबी. आता विचार केला होता आपल्या व्लॉगिंगसाठी जरा काहीतरी मीडिया मॉड घ्यावा. चला म्हटलं थोडासा आवाज चांगला येईल, ॲम्प्लिफाय होऊन येईल, एकदम क्लिअर अँड क्रिस्टल अँड क्लिअर येईल. पण काय बघतो काय, जेव्हा माझा काही प्लॅन नव्हता घ्यायचा तेव्हा होता 7,500 रुपये मीडिया मॉड. आणि जेव्हा माझा प्लॅन झाला चला आपण घेऊनच टाकू, 1000 रुपये हाईक. 1000 रुपये वाढले. 8,500 रुपयाचा तो आता मीडिया मॉड आहे. आता काय करू मी, मला तेच टेन्शन यायला लागलं यार. कसं बसं म्हटलं चल जाऊ द्यायच्या यायला घेऊन टाकूया. पण काय तर ते पण अजून 1000 रुपये वाढले. मी वाट बघतोय ते कमी होण्याची, प्राईस कमी होण्याची. बघूया. फ्रीडम सेल येऊन गेला, सगळं सेल येऊन गेला, त्याची प्राईजच कमी होत नाही आहे. ॲमेझॉनकडं काय मीडिया मॉड नाही आहेत. मला तर आता वाटतं आहे की आता पुण्याला जाणारच आहे मी तसं पण. तर ऑफलाईनच मीडिया मॉड बघावा कितीला आहे काय आहे. बघूया, देखेंगे, सोचेंगे, खरीदेंगे पैसे असले तर. आता यात पेट्रोल टाकलं परत गळालं तर काय करायचं. इथं पडलं आहे वाटतं, चेक तर करावंच लागेल. होई पेट्रोल इथनं कुठनं तरी पडतं. इथं आतमध्ये ती खाली जाते, इथून पडतं. हो वेलकम बॅक टू RNS. तर पेट्रोल वगैरे टाकून झालं. आता तशी तर काही प्रॉब्लेम देत नाही आहे. थोडंफार आहे मिसिंग, ते इट्स ओके, नो प्रॉब्लेम विथ दॅट. ते आता पहिल्यापासूनच आहे तसं पण. आणि इथं चांगले वर्कशॉप नाही आहेत, सर्व्हिस सेंटर नाही आहे, त्यामुळे मला मोठं असं बाहेर करू वाटत नाही. त्यामुळे थोडं डायसी आहे थोडं मी. पण ठीक आहे, आता काही एवढं तर प्रॉब्लेम वाटत नाही मला. जस्ट की फक्त ॲक्सिलेटर केबल मला चेंज करायची आहे. बिकॉज जर मी एका साईडला हँडल टर्न मारला तर रेस वाढते ऑटोमॅटिकली. सो विचार चालला आहे फक्त ॲक्सिलेटर केबल चेंज करण्याची. चला, तुमचा क्लास आला. रोशनी महिला विकास संस्थान. चलो मी फोन करते तुम्हाला. हो 4:30 पर्यंत या. 4:30 पावणे 4:30 पर्यंत चालेल. 2 तास.
बाय बाय. चला आपल्याला जायचं आहे आता शोरूमला. हे बघ हे बघ हे बघ हे बघ ऑटोमॅटिक रेस, ऑटोमॅटिक वाढते. ठीक आहे चला. हिरोमध्ये नवीन एक्स्ट्रीम 125 नवीन कसली आता जुनी झाली आपण जाईपर्यंत. पण काय माझा विचार होता रिव्ह्यू बनवायचा, रिव्ह्यू बनवायचा पण काय काय माहिती काय होतं आहे की नाही. काय होंडामध्ये पण गर्दी वाढली आहे. अरे ते तर मी बघितलंच नाही चालू आहे की नाही. कुठे ते मला वाटतं मागे आहे. हिला मी ते शोरूमचं बघितलंच नाही. शिट. बघा संपलं, चालू झालं की संपलं. हां बजाजवाल्यांचा तर लंच टाईम चालू आहे आता. लंच टाईमपर्यंत तर आपण थांबू शकत नाही. 3 वाजेपर्यंत लंच टाईम आहे. तर विचार केला दुसरे कामं जे आहेत आपले ते करून घ्यावे. म्हणजे आपल्याला मोबाईलसाठी कवर घ्यायचं आहे आणि स्क्रीन गार्ड घ्यायचं आहे. एक नवीन मोबाईल घेतला आहे माझी आजोबांसाठी, तर त्याचं स्क्रीन गार्ड. आता प्रश्न असा आहे की हा मोबाईल आहे Redmi 13C. तर अवघड आहे भेटणं तसं स्क्रीन गार्ड मिळून जाईल. स्क्रीन गार्ड काय युनिव्हर्सल आपण लावू शकतो कुठलं पण. बट कवर मुश्किल आहे भाई, कवर मुश्किल आहे. काय विषय झाला, ॲक्सिडेंट हो गया, काहीतरी विषय झालेला आहे. अच्छा 4 व्हीलरचं तर पूर्ण तुट गया. स्विफ्ट का आगे का बम्पर निकल चुका है. यार मी हिंदीत ब्लॉग करायला पाहिजे असं मला असं वाटतं यार. एकदा तरी कुठला तरी ब्लॉग आपण हिंदीत करायला पाहिजे. झटकेच मारते यार मला नाहीचं. हां तर मला असं गाडीला काही झालं ना माझं डोकंच फिरतं यार. मला काही करूच वाटत नाही मग नंतर. स्वॅग Redmi 13Cचं कवर आहे. 4G. हां हे 5G आहे. ओहो भाई साहब कवर जीप भारी आहे. तर आपण आलो हिरोच्या शोरूमला. 125 तर मला दिसत नाही बाहेर. आतमध्ये विचारून बघू. सेल्स होते आता म्हणजे आहे सेल्स गाडीला. अच्छा हे टॉप एंड आहे. Oh, see ya. हो BS4 कॉकवाली. yes Extreme 125. ओके नाईस. स्टँड्स ते एक नंबर वाटतं. असं वाटतं Z900 चालवते काय. एकच नंबर. पिकअपमध्ये थोडंसं काम डिले झालं आहे. पिकअप एवढं नाही आहे जास्त. बट स्टँड्स इज गुड.
हे थोडं हँडल असं टिल्ट वाटतं आहे मला थोडंसं असं. यार स्विच क्वालिटी काय कडक दिली आहे मॅन. सही स्विच क्वालिटी एक नंबर दिली आहे. हजार्ड पण दिलं आहे. वाव नाईस 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 एकच नंबर. तर गाईस तुम्हाला प्रॉपर डिटेल्ड व्हिडिओ हवा असेल तर नक्की कॉमेंट करा. नक्की कॉमेंट करा. हो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर थोडंसं ना विजिबिलिटी थोडंसं डिम आहे. आता हे हार्ड गिअर बॉक्स का हार्ड वाटतो आहे मला की ते मलाच वाटतं आहे हार्डिंग. गिअर शिफ्टिंग थोडी हार्ड आहे. 34 तसं स्टान्स इज ओके 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 तर वाटतं आहे मला. परफॉर्मन्स पण चांगला दिसतो आहे. परफॉर्मन्स पण चांगला दिसतो आहे. थोडंसं हे अटकतं आहे. आता हे नवीन गाडी असल्यामुळे हजार्ड पास नाईस गुड गुड. हँडलिंग वगैरे पण चांगली आहे. हँडलिंग पण चांगली आहे. हे मला खूप आवडलं. हे भारी दिसतंय असं एकदम. पॉश्चर वगैरे पण ओके आहे. थोडासा स्पोर्टी पॉश्चर आहे. भाई NS तो NS है. बाकी सब चाय कम पाणी आहे यार. जे यात पावर आहे ते त्यात अजिबात पावर नाही आहे. पावरचाच प्रश्न आहे. बाकी तर काय बाकी सब मॉडर्न टेक्नॉलॉजीज. आता याचं झालं आहे जुनं. वातावरण तर बिघडतच चाललं आहे. चला बघूया. तिचा फोन येईपर्यंत थांबूया. टाईमपास करू इथे पण. विदर्भ राईड्स घ्या. मी निघालो आणि पाऊस चालू झालेला आहे परत. तर बजाजवाल्यांचं म्हणणं आहे आमच्याकडं स्पेअर्स अवेलेबल नाही आहेत आता, पण तुमच्यासाठी आम्ही अवेलेबल करून देतो. नेक्स्ट सॅटर्डेला तुम्ही येऊन सर्विस करू शकता. सर्विस तर नाही, फक्त चेकअप, जनरल चेकअप, सगळं क्लिनिंग वगैरे करून करू शकतो आहे. तेच विचार चालला आहे आता. बघूया करून टाकूया. काय करायचं, पेट्रोल टाकायचं की नाही. चला पेट्रोल पण टाकून घेऊया यार. पुढं टेन्शन नाही पाहिजे मला. 210 करा. कॅमेरा आहे तो. कॅमेरा यूट्यूबसाठी, व्हिडिओ बनवायसाठी. विश्वकर्मा हुनर से होगा देश का नवनिर्माण. आमच्यात हुनरच नाही बाई. मी तर खरं वैतागलो आहे आता. गाडीचं काय करायचं रे. हां गाडीचं काही प्रॉब्लेम असलं की माझं म्हणणंच लागत नाही.